कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं लक्ष्मण, आपण दोघे जाऊया आता मीटिंगला। सुहास, तू पण चल आमच्या बरोबर। मी ते आशू जे प्रेझेंटेशन करणार होता ते तू कर। हो भाऊ, तुम्ही काळजी करू नका। आशूच्या ऐवजी मी नीट प्रेझेंटेशन देईन। हो भाऊ, सुहास व्यवस्थित प्रेझेंट करेल। बरं भाऊ, मी तयार होऊन येतो। आलोच आम्ही। चल आशू, काळजी घे। येस सीता, आशू होईल बरा, काळजी करू नकोस। खरं म्हणजे ही मीटिंग मी कॅन्सलही केली असती, पण अवघड आहे। तो क्लायंट जरा मोठा आहे ना। ठीक आहे, काही लागलं तर मी मांजाला बोलवून घेईन। हा, हे बरं आहे। बरं आहे आशू, जा तू अभ्यास कर जा। शिवा, डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात, आशू होईल बरा। काळजी करू नकोस। मी खरंच काही काळजी करू नकोस। शिवा, ऐक, काळजी करू नकोस ग। मी आणि लक्ष्मण आता मीटिंगला जाऊन येतो। सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे, आणि अशी राहू नकोस ग। तू जर अशी राहिलीस तर काही काम आलं तर बाहेरचं कोण सांभाळणार आहे? तुम्ही नका काळजी करू भाऊ, मी करीन सगळं। तू असल्यावर काळजी नाहीच आहे मला। येस तुम्ही। खबरदार आत गेलीस तर। हे बघा सीताई, मी काहीच मुद्दामून केलं नाहीये, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा। माझ्या मुलाची ही अवस्था असताना तू माझ्याकडून विश्वासाची अपेक्षा करतेस? हे बघ शिवा, आशू आणि तू दोन वेगळी माणसं आहात, वेगळ्या पद्धतीने वाढली आहात। तुला हे सगळं सहन होत असेल, पण त्याला नाही होत। तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी त्याला। एखाद्या गोष्टीचा तुला त्रास होणार नाही, पण त्याला होतो, आणि तोच होतोय आता काल गच्चीत झोपल्याचा। तू या ज्या काय उचापत्या करत असतेस ना, ते सगळं ठीकच आहे, त्याला काही यश येणार नाहीच आहे, पण आज तू हेही सिद्ध केलंस की तू माझ्या मुलासाठी योग्य जोडीदार पण नाहीयेस। आणि त्यामुळे त्याला होणारा हा जो त्रास आहे ना, तो थांबवायचा आहे मला। तुला या घरातून काढून टाकून मी तो कायमचा थांबवणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।